चला छत्रपती वॉरियर्स या संघाला विनंती करतो लगेचच 12 पण पाठवायचं आहे. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेटला बॉल चालला निघून. दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतील. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरुवात झाली दमदार. मिळतील धावा 4 टीम एनरकट्टा संघाला. पहिलाच बॉल आणि पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती बॉलला टर्न करत असताना चांगलाच फटका खेळला गेला. बंटीच्या बॅटमधून चौकार आलाय. या 4च्या मदतीनं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन झाले. श्री गणेश टीम एन आर कट्टा या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा कल्पेश माधर तयार झाला. टीमचे आयकॉन आहेत. फुलटॉस बॉल याही वेळेला जर बॉल तर मिस केला, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत वेगाने. हार्दिक आहेत आणि या संपूर्ण मालिकेमध्ये हार्दिकच्या नावाचा बोलबाला राहिला गेला. कदाचित जर पाहिले तर बेस्ट फिल्डर मधून त्याला निवड करण्यात येईल, कारण की ज्याप्रमाणे त्याने कॅचेस घेतल्या त्या संपूर्ण मालिकेमध्ये त्याच्याही नावाचा दबदबा आपण पाहिला गेलाय. ॲज अ फिल्डर म्हणून चांगली इफेक्टिव्ह कामगिरी त्याने टीम छत्रपती वॉरियर्स संघासाठी केले गेले. राजे चंद्रकांत पाटील यांचा संघ एनरकट्टा संघाला आपण पाहत आहे. दुसरा पद जर पाहिलं तर जिग्नेशजी म्हात्रे आणि निलेशजी चव्हाण यांचा छत्रपती वॉरियर्स या संघाला आपण फिल्डिंग करताना मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धाबा फटकावरती लागल्या गेल्यात 5च्या घरामध्ये. फुलटॉस बॉल याही वेळेला फुलटॉस. सलगचे 3 बॉल फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर सिंगल आली. पुन्हा एकदा पाहिजे या बॉलवरती जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल येत असताना दिसते. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धाबा फटकावरती 6च्या घरामध्ये लागल्या गेल्यात. प्रत्येक संघाने चांगली बांधिलकी राखत असताना जर पाहिलं तर प्रत्येक चांगले खेळाडूंनी चांगल्या खेळल्या संपूर्ण JPLच्या स्पर्धेमध्ये दर्शवल्या गेल्या. कौतुक करावं लागेल संपूर्ण खेळाडूंचं देखील. चांगला बॉल चालल्या मागे. एसटी रक्षकाने प्रयत्न केलेत. पहा काय झेल टिपलाय, पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आता पंच काय निर्णय घेतील. विशालजी नाईक सर आहेत आणि दुसऱ्या बद्दल पाहिलं तर ललितजी भोईर बंडसरांना आपण पाहत आहेत. चला अभिषेक याने यायचा आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. येस, पंचाने सांगितलं या ठिकाणी जर पाहिले तर पाहूयात. कट लागून बॉल पायावरती आदळलाय का आणि तिथून ती कॅच झाले का आता पाहणं महत्वाचं राहील. आमचे थर्ड अंपायर विरलजी नायर या ठिकाणी दाखल झालेले आहेत वॉर्न रूम मध्ये. चला भावेश, आपण जे 500 रुपयाचे कॅश मध्ये आहेत ते आपण देऊन टाकूया. यस, पंचाने सांगितलंय फलंदाज या ठिकाणी आउट नसणार आहेत, कारण की जर पाहिले तर पडल्यानंतर बॉल खाली लागतोय आणि त्याच कारणास्तव पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट पंचाने घोषित केले. चांगला पंचाचा निर्णय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि BVA चॅम्पियन्सच्या माध्यमातून पाहिले गेले तर निशान म्हात्रे कॅश प्राइज होतं ते म्हणजेच रवीसाठी कॅश साठी 500 रुपयाचं ते त्याच्यापर्यंत पोहोचले गेले. थँक्यू रवी. चेंडू फेकून झाले 4 धावा फटकावरती 7च्या घरामध्ये 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. चला रुपेश म्हात्रे यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. चांगला बॉल चाललाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. विनीत पाटील थोडेसे चाच पडले गेले. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. क्या बात आहे, चांगली रनिंग बिडून विकेट. जवळपास जर पाहिले गेले तर ज्या धावावरती एकच धाव होती या बॉलवरती जवळपास 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतायत. पुढून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. अपील त्या ठिकाणी झाली, परंतु पाहिले गेलं तर अपील मध्ये आत्मविश्वास जास्त होता.
उत्साह देखील तेवढ्याच जास्त प्रमाणात पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनआर कट्टा संघाची धावसंख्या बिनबाद 9. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात 9च्या घरामध्ये. चांगली सुरुवात झाली. मी तर म्हणेन टीम एनआर कट्टा संघाची अनिकेत भोमटे आणि त्याच्या जोडीला जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये यश बंटी यांना आपण पाहतायत. आता अमन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. अमन जर पाहिले गेले तर टीमचे एक एक्सप्रेस गोलंदाज म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिलेली आहे. आई महमाई स्पोर्ट्स वाकीपाड्या संघाच्या माध्यमातून नेहमी जर पाहिलं तर अमन खेळत असतो. बोलीमध्ये जर पाहिलं तर मी म्हणेन छत्रपती वॉरियर्स या टीमने बोली लावली होती आणि सिलेक्ट देखील झाला, सोल्ड झाला आणि त्यानंतर चांगलं प्रदर्शन त्याने प्रत्येक मॅच मध्ये ऍज अ बॉलिंग युनिट मध्ये केले गेले. द ग्रेट मंडारा संघामध्ये जर पाहिलं तर 14 वर्षा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज. त्याच्यावरती एकही षटकार या संपूर्ण JPL मध्ये पाहायला मिळाला नाहीये. तो देखील विक्रम नोंदवला जाईल. पहिला बॉल आक्रमण केले बॉल वरती, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. कौशिक बिट्टू आलेत, वन बाउंड शॉटला कलेक्ट करतील, फेक्यू होईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या गंभीर झाल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 11 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. जुचंद्र प्रीमियर लीग JPL आपण पाहत आहेत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि आजची जर पाहिलं तर सलगची तिसरी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केली त्यांचे देखील आभारी आहोत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अमन तयार. चांगला बॉल. इथे जर पाहिले गेले तर वेग चांगला होता बॉल वरती आणि त्याच कारणास्तव बंटी बीट झाले. जास्तीत जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी नेहमी अमनला ओळख राहिलेली आहे आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक आपण जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये आपण दुसरं पाहत आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गंभीर झालेला आहे. 1.2 चेंडूचा खेळ गंभीर झाला. स्ट्रायकर वरती यश बंटी. चांगली बॅटिंग करावी लागेल या मैदानावरती जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी नेहमीच या फलंदाजाच्या माध्यमात राहिली गेली. इथे चांगला फटका आहे. अगदी जर पाहिलं तर गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फंबल झालाय. बॉल चालला मागे. आला नशिबाचा चौकार. टीम एनआर कट्टा संघासाठी चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नवीन होते आणि अगदी जर पाहिले गेलं तर नवीनला अचंबित करणारा चेंडू होता. थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर नवीनला आधी संधी होती त्या संधीचं सोडं करू शकले. चौकार मिळेल टीम एनआर कट्टा संघासाठी. यावेळेला चांगला फटका टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर कम्प्लीट झालाय. स्ट्राईक रोटेटर स्ट्राईक वरती येतील टीमच्या आयकॉन खेळाडू अर्थात अनिकेत भोमटे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 16च्या घरामध्ये 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. 4 चेंडूचा खेळ गंभीर झालाय. प्रत्येक संघ मालकाने एक आयकॉन घेतले आणि आतापर्यंत प्रत्येक आयकॉनने जर पाहिलं तर चांगली भूमिका अदा केली. संपूर्ण JPL च्या माध्यमातून आपण पाहताय जरूर. पुढचा बॉल नो लुक खेळण्याचा प्रयत्न होता. अपील त्या ठिकाणी झाली परंतु ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मैदानाच्या सिंगल तर गंभीर झाल्या. पंचांचा लगेच इशारा लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. पुन्हा एकदा 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या धाव पोहोचते धाव फटकावरती. प्रथम बॅटिंग करता असताना एनआर कट्टा संघाची 17च्या घरामध्ये चांगली सुरुवात चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही विकेट त्या संघाच्या गेलेल्या नाहीये म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल टीम एनआर कट्टाच्या या A1 जोडीचं. अनिकेत भोमटे आणि दुसऱ्या बाजूला यश बंटी यांना आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक दुसऱ्यातील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहिले तर अमान तयार झालेत. स्टेपकडून खेळण्याचा प्रयत्न. काय बॉल होता. जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी होती.
जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव आले. अशा रीतीने मैदानाच्या दोन षटकाचा खेळ गंभीर झाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एनरकट्टा टीमची धावसंख्या धावफडक्यावर जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 12 चेंडूमध्ये 18 आल्या, तिथून 12 बॉलमध्ये अजून 18 आल्यात. तर 36च्या पलीकडे 40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न राहील. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आणि कौशिक बिट्टू बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाले. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी तयार यश बंटीसाठी. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हाताळल्या. पंचांचा इशारा आला. हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि धावा फडकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 19 धावा फडकावरती लागल्यात. चांगला बॉल, चांगला ड्रॉप आला पडतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. केवळ थोडंसं फंबल झालंय. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले. यापूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 3 मॅचेस मध्ये कौतुक करावं लागेल छत्रपती वॉरियर्स संघानं विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द फील्ड चांगली कामगिरी केली होती. क्षेत्ररक्षकांमध्ये देखील जर पाहिले गेले तर अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं होतं. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं जर पाहिलं तर ढासळलेलं दिसते. परंतु चांगली बॅटिंग म्हणेल एनरकट्टा संघाच्या माध्यमातून होताना दिसते. बॅटची कडा बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. शॉट थर्डमॅनला बॉलला कॅरी करतील. फेकी होईल तत्पूर्वी एक सिंगल तर याच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफडकावरती. 2 गड्यांच्या अगदी पाहिले गेलं तर इथे एकही विकेट गेली नाही. परंतु 2.2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. कौशिकने आता मात्र चांगली सुरुवात करून दिली. चांगला बॉल, चांगला ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात. विनीत चांगली फिल्डिंग झाले. एकच धाव्यावरती प्राप्त होईल. चांगली फेकी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23च्या घरामध्ये. 23 धावा धावफडकावरती. आजच्या रजनीतील जर पाहिले गेले तर शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. छत्रपती वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये येणार कट्टा या संघाला आपण पाहताय. जरूर महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला परंतु बॉल निघून जाईल. अगदी तर वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय चौकार. प्रयत्न केला विनीतने परंतु जर पाहिलं तर त्याला बीट करत असताना बॉल निघून चाललाय. 4 धाव्यांकरिता चौकार. चान्स नव्हता विनीतकडे कुठल्याही प्रकारचा बॉल अडवण्याचा. 27 धावा धावफडकावर लागल्या गेल्यात. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय थेट मैदानाच्या पलीकडे. यश बंटी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. चौकारानंतरचा बिट्टूच्या विपक्षामध्ये ठोकलेला हा दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत ते म्हणजेच 5. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. चांगली बॅटिंग करतायत. ज्या भागीदारीची गरज होती मैदानाच्या आतमध्ये ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विथ द बॅट दोन्ही बॅटर चांगली कामगिरी करत असताना दिसतात. अनिकेतने आतापर्यंत कमी चेंडू खेळलेत परंतु जर पाहिलं तर यश सिगमने 12 बॉल मध्ये 27 धावा आतापर्यंत कुठल्यात. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. हवेत उडाला बॉल. नवीन पोस्टॅट डाऊन दी बॉल टिपला जेल आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये छत्रपती वॉरियर्स होता ती विकेट मैदानाच्या जाताना दिसते. यश सिगम होतील आउट. एनरकट्टा टीमला हा पहिला धक्का. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 33 वरती 1 गडी बाद.
3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटक्यावरती 33च्या घरामध्ये. शेवटचा आता मात्र अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जुगल पाटील, चंद्रपडाचा बाहुबली या नावाने नेहमीच त्याची ओळख राहते. षटक क्रमांक 4 सुरुवात करतील नवीन म्हात्रे. पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारचा पलटवार छत्रपती वॉरियर्स संघाच्या माध्यमातून केला जाईल. पहिला बॉल षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल घेऊन नवीन म्हात्रे तयार. पहिला बॉल खोलात टाकलाय, पायावरती बॉल आदळला गेलाय आणि पाहता क्षणाला जर पाहिजे तर एक सिंगल कंप्लीट झालाय. लेगबाईचा पंचांचा इशारा जो या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या धाफडकावरती 34. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जुगल पाटील कमीत कमी अगदी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी ओळख मिळाली गेली या फलंदाजाला. JPL मधील सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाचे षटकार त्याच्याच बॅट मधून टावरिंग षटकार लांब मारण्याचा विक्रम याच फलंदाजाच्या नावावरती आहे. म्हणून तर त्याला चंद्रपडाचा बाहुबली या नावाने प्रचलित नेहमीच केले जाते. फुल टॉस बॉल, मागे चाललाय बॉल लॉंग. अगदी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. फायदा झालाय आणि लालाने चांगली फिल्डिंग केली. साहिल पोचले त्या बॉलवरती. पंचांचा इशारा तर नो बॉल आलाय. 2+1 अवंतरच्या माध्यमातून 3 धाव मिळतील आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते वेगाने झपाट्याने. ती म्हणजे जर पाहिले गेले तर 37 धावा. फ्री हिटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. अशा फलंदाजाला ज्या फलंदाजाने मैदानावरती सर्वाधिक मोठी सिक्सर खेचलेत आणि या दिशेने मारला होता. अगदी पाहिजे तर बंटी सिक्सरच्या जो डगआउटचा आहे त्याच्या अगदी वरून जर पाहिले गेले तर बॉल निघून गेला होता. तो षटकार अजून देखील आठवतोय. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला टर्न केले बॉलला. बॉल चला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. शैलू आहे त्या ठिकाणी. एकच सिंगल आले फ्री हिटच्या बॉलवरती. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. ते म्हणजे 38 धावा. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लागल्या गेल्या नवीनने या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात असं म्हणावं लागेल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिजे तर अपेक्षा होती नवीन कडून ती तर अपेक्षा या ठिकाणी होताना दिसत नाही पूर्ण. हा बॉल फुल टॉस आहे. आक्रमण केले या बॉलवरती. बॉल चालला लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल कंप्लीट झालाय आणि दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा आपण वापर करू शकता कुठल्याही क्षणाला. आणि यस रिव्ह्यू कोणी घेतला पंच? बॅटिंग करण्या टीमने मैदानाच्या रिव्ह्यू घेतलेला आहे. चला मी विनंती करतोय बिरलजी नायर सरांना. यस या ठिकाणी पंचाने इशारा केलाय. हा बॉल असणार नो. आणि या ठिकाणी जर पाहिले तर जो रिव्ह्यू होता तो सक्सेसफुल ठरलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी असणार आहे. यस या ठिकाणी जर पाहिले गेले तर गोलंदाज देखील चेंज करावा लागतील. ज्याप्रमाणे जर पाहिले तर पंच आमच्याकडे इशारा देतीलच. धावा फटक्यावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 40च्या घरामध्ये 1+1 याही बॉलवरती 2 धावा तर जरूर पाहायला मिळतीलच. पाहूयात आता मात्र नवीन कुठल्या गोलंदाजाचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर कुठल्या गोलंदाजाचा उपयोग केला जाईल. नो डाऊट अबाउट इट यतीश देखील एक चांगले गोलंदाज आहेत. नेहमीच वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ते जाणतायत. आर्म ऍक्शन त्यांची चांगली आहे. वेग त्यांचा चांगला आहे. परंतु आता मात्र संघाला गरज असताना त्यांना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून द्यावी लागेल. छत्रपती वॉरियर्स टीमच्या माध्यमातून खेळत असताना आतापर्यंत छत्रपती वॉरियर्स टीमचा खेमा शांत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा या टीमचा जल्लोष हा सातत्याने पाहायला मिळतोय. यतीश मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 4 मध्ये आता मात्र सुरुवात करतील.
2 चेंडू फेकून झाले. फ्री हिटचा बॉल आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी पुन्हा एकदा आले, परंतु आता मात्र पाहिले गेले तर यतीश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. आणखीन एक जर पाहिले गेले तर यंग टॅलेंट यांना आपण पाहत आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिला बॉल घेऊन तयार झालेत. स्ट्रायकेट वरती जुगल पाटील. पहिला बॉल, काय बॉल टाकलाय, जबरदस्त डीप विकेटच्या बॉलिंग चाललाय. सिंगल कंप्लीट झालाय. डबलचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगला बॉल होता यतीचा. टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी देखील जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर गरज होती आणि तशा प्रकारचा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा फळकावर जाऊन पोहोचलाय 42च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. भरपूर धावा उभारल्यात. कौतुक करावं लागेल एनआर कट्टा टीमचं देखील, ज्याप्रमाणे त्याने धावा वेगाने बनवल्या गेल्यात. त्या धावसंख्येची गरज होती, त्या धावा तर येताना दिसल्या गेल्यात. संपूर्ण स्पर्धेमध्ये टेनिस बॉल चा यूज केला जातोय. हा बॉल फुल टॉस. या बॉल मध्ये या ओव्हर मध्ये नक्की चालू तरी काय आहे. आणखीन एक नो बॉल आलाय. आणखीन एक सिंगल येईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये. जुगलच्या डोक्यावरती बॉल लागलाय. वेग चांगला होता, परंतु नियंत्रण नव्हतं या बॉल वरती. आणि मैदानाच्या मध्ये नो बॉलचा पंचांचा इशारा आला. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असणे. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. बॉल सुटला गेला आणि डायरेक्टली जर पाहिले गेले तर खांद्याच्या वरती हा बॉल लागला गेला डोक्यावरती. आपण ऍक्शन रिप्ले वारंवार पाहत आहेत. भरपूर खरा बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. फ्री हिटचा बॉल. आणखीन एक जुगलला संधी. जुगलला भरपूर संध्या मिळाल्यात फ्री हिटच्या बॉलवरती, पण तो संधीचं सोनं अजून देखील त्याने केलेलं नाहीये. पाहूयात जुगल या बॉलवरती किती धावा घेण्याचा प्रयत्न करतील. चांगला फटका आहे. उंची जास्त, लांबी तितकीच गाठतील का? होय, जुगलने तेवढीच लांबी गाठले. आलाय उत्तुंग हाय अँड हँडसम यूज सिक्सर. 6 धावा जुगलच्या बॅट मधून. षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या धाफळकावरती तब्बळ 49 धावा धाफळकावरती लागल्या गेल्या. टीम एनआर कट्टा. चंद्रपाड्याचा बाहुबलीने जो काही स्ट्रोक खेळला अफलातून पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल जुगलचं, ज्याप्रमाणे त्याने हा स्ट्रोक खेळला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक केवळ त्या ठिकाणी पोहोचले होते, प्रयत्न केले, परंतु प्रयत्न कमी पडले, कारण की एवढ्या ताकदीने बॉल मारला होता की भरपूर उंची देखील या बॉलने गाठली होती. षटकार आलाय. 49 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अतिश तयार. षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वेग तेवढा अफलातून पाहायला मिळतोय. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा थोडासा लांब ठेवला गेला आणि गतीमध्ये जर पाहिलं गेलं तर थोडस नियंत्रण होते या बॉलवरती आणि त्याच कारणास डॉट बॉलची संख्या मैदानाच्या मध्ये केली जाते. यतीशने कमबॅक केलं या षटकामध्ये. आतापर्यंत 1 2 3 बॉल 9च्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली होती छत्रपती वॉरियर्स संघाची, परंतु पलटवार करत असताना एनआर कट्टा टीमला आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. याही वेळेला कॅच ड्रॉप. बॉल चालला मागे आणि यस काय घडेल पाहणं महत्वाचं राहील. 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहूयात काय घडतंय नेमकं. 3 धावा कंप्लीट केल्यात. 34चा प्रयत्न चालवलाय आणि 4 धावा कंप्लीट केल्यात. 5 धावे घेण्याचा प्रयत्न राहिला गेलाय आणि 5वी धाव घेतल्यानंतर बाद होईल, परंतु आपण ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. पाहूयात आता मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज आउट आहेत की नाही, कारण की 5वी धाव तर घेताना फलंदाज आउट आहेत. इथे क्लिअर झाले. यस, तिसरी धाव घेताना फलंदाज अनिकेत भोमटे आउट झालेत, म्हणजेच 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 52 धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये छत्रपती वॉरियर्स संघाला. पाठवावं लागेल दुसरा दिवस. शिवते स्पोर्टने केलेल्या त्या अगदी पाहिले गेले तर 50 धावा आणि त्याच धावांवरती आता मात्र जर पाहिले गेले तर तुम्हाला वेगाने धावा करायच्या आहेत. 51 धावा 24 बॉल मध्ये अगदी पाहिले गेले तर 52 धावा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत.
शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात, 51 टोटल झाल्यात. 52चं लक्ष असेल छत्रपती वॉरियर्स संघाला करायचे. चला येणार कट्टा संघ आपल्या क्षेत्राचे लगेच सजून घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. 52 धावांची गरज, 24 चेंडू 52 धावांची गरज आहे. छत्रपती वॉरियर्स आपली देखील सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्यायचे आहे. काय जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघितलं प्रथम फलंदाजी करत असताना येणार कट्टा या संघाने खऱ्या अर्थाने मात्र धावपकर 52 धावा लावलेत. प्रथम सलामीवीर अनिकेत आणि यश आले होते. अनिकेत आपण बघू शकता या 5 धावांवर आपण नॉट आउट राहिले. त्याच्यानंतर यश ज्याने 13 चेंडूचा सामना केला आणि 26 धावांवर ते बाद झाले. त्याच्यानंतर जुगल याने कमालीचं प्रदर्शन केलंय. त्याने 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवलेत. छत्रपती वॉरियर्स या संघाची सलामीवीर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण पाहू शकतोय मंद मंद पावलांनी कल्पेश आणि शैलेश अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. नवीन आहेत. नवीन आणि शैलेश अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. कल्पेशाला थोडस मागे ठेवण्यात आलंय. चला लगेच छत्रछन सजून घ्यायचं आहे. नाईटची स्पर्धा जुचंद्र प्रीमियर लीग एन्जॉय करतायत या मॅचला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक. प्रतिषटकामध्ये 13च्या फरकाने चालावं लागेल छत्रपती वॉरियर्स या संघाला. तर दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ पाहायला मिळतो. येणार कट्टा, अनिकेत बोमटे, त्याच्यानंतर यश बंटी,
अजून एक गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे विकी. यानं देखील विसरून जाणार नाहीये. ते देखील डावकर हाताने खूप चांगली पेस बॉलिंग हाताळत आहेत. दोन पंच विशाल नाईक सरांना आपण बघतोय, त्याच्यानंतर स्केल एक पंच ललित भोईर यांना पाहू शकताय. या पंचकुशातील एक सक्सेसफुल पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. 24 चेंडू 52 धावांची गरज दरम्यान सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकरकडे फलंदाज नवीन मात्रे. यावेळेस बॅटची एज घेतलाय. चेंडू डीप थर्डमॅनला निघून जाईल. सीमारेषा पार. आलाय पहिल्या चेंडूवर चौकार. साहिल होते तिकडे फ्लाय स्लिपला. त्यांच्या हाताला अगदी चेंडू ब्रश होऊन चेंडू चौकारापर्यंत गेलाय. चांगला प्रयत्न केला होता साहिल मार्फत. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. नवीन मात्रे यांच्या माध्यमातून एक चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने. याला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय घडलंय तर दुसऱ्या चेंडूवर धक्का लागलाय. मिस्टर नवीन मात्रे चांगला झेल पकडलाय मिस्टर ओमकार या खेळाडूने. गॉन. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. चांगला झेल पकडलाय ओमकार यांच्या मार्फत. 1 डाऊन मध्ये मिस्टर कल्पेश मात्रे तो खेळण्यावाडी. अजून एक हार्ड हिटर असा बॅटर्स बघायला मिळतोय. नेहमीच अजिंक्य स्पोर्ट संघासाठी तो खेळत असतोय, परंतु आज छत्रपती वॉरियर्स या संघामधून तो खेळतोय. अगदी विकेट पडल्यानंतर मात्र एनर कट्टाच्या माध्यमातून टाळ्या शिट्ट्या वाजत असताना आपण पाहू शकतोय. चेअरअप करतायत प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गोलंदाजाला, आणि खऱ्या तर मात्र आत्मविश्वास वाढवतायत प्रत्येक खेळाडूचा. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल मिस्टर अनिकेत. स्ट्रायकरकडे कल्पेश मात्रे. पॉवर प्ले षटक चालू आहे. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकतो 30 सर्कल मध्ये एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे. त्याच्यानंतर एक पॉइंट मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक कव्हर पॉइंटला शतरक्षक पाहायला मिळतोय. याला मात्र फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट डिसिप्लिन दाखवलंय आणि एक धाव. या एक धावची धावसंख्या पुढे सरकली 5 या धावसंख्येवर जात असताना आपण पाहू शकतोय. प्रतिषटकामध्ये चेहऱ्याच्या फरकाने चालावं लागेल छत्रपती वॉरियर्स या संघाला. 3 चेंडूमध्ये 5 धावा झालेत. यावेळेस शैलेश येतोय, प्रथमच सामोरं वाहतोय. चौथा चेंडू पेस करत असताना यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर एका हातामध्ये झेल पकडलाय मिस्टर ओमकार या शतरक्षकाने, आणि लगातार दुसरा या मॅच मध्ये झेल त्याने पकडलाय. चांगलं प्रोत्साहित केलं जातंय, चांगलं एंटरटेनमेंट केलं जातंय. चांगला झेल अप्रतिम. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय अगदी एका हात टाकलाय आणि हातामध्ये चिकटलाय की काय हा चेंडू. शैलेश बॅक टू द डग आउट. लागतोय धक्का क्रमांक 2 छत्रपती वॉरियर्स या संघाला.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. हार्दिक जड्डू मैदानाच्या आत दाखल होतोय. आपण बघू शकतोय तिसऱ्या चेंडूवर जर एक धाव नसती आली तर हॅट्रिकची संधी झाली असती, परंतु तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली आहे. पहिल्या चेंडू चौकार, त्याच्यानंतर दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेट मिळाली आहे. पाचवा चेंडू अनिकेत ओव्हर द विकेटने, यावेळेस राऊंड द विकेटने येत आहेत. ओ यावेळेस मात्र बॅट चेंज, लकी चौकार म्हणावं लागेल छत्रपती वॉरियर्सच्या संघासाठी. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल 9 या धावसंख्येवर. चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे खराबी नव्हती, परंतु बॅटची एज घेतली आहे आणि लकी चौकार म्हणावं लागेल. हार्दिक पाटील स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. डावकार त्याचा फलंदाज. ओ यावेळी चोरकस बॅट मारली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 9 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झाले. छत्रपती वॉरियर्स हा संघ अगदी 52 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकतोय. आता 18 चेंडू असतील आणि किती धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. तर जेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना एनआर कट्टा यांचे देखील 9 धावा होत्या आणि इथे देखील 9 धावा होत आहेत. हार्दिक 2 चेंडूचा सामना केलाय, 4 धावांनी तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला कल्पेश 1 चेंडूचा सामना केलाय, तो 1 धावांवर खेळतोय. यश येतोय गोलंदाजी मार्कवर. यश बंटी काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. अगदी ज्याप्रमाणे आपण बघतोय ना, BWI चॅम्पियन मध्ये या खेळाडूची वर्णी लागली आहे आणि त्यामध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स. त्याच्यानंतर या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजेच काय चौथं पर्व खऱ्या तर मात्र गाजवलंय एनआर कट्टाच्या माध्यमातून खेळत असताना मिस्टर यश बंटी या खेळाडूने. आणि कालच्या दिवशी देखील त्याचा बर्थडे होता यश यांचा. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समालोचन पॅनल कडून. 18 चेंडू 43 ची गरज जिंकण्यासाठी. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे. 18 चेंडू 43 धावा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी यश कल्पेसाठी. ओ यावेळी फत्ता आणि फक्त डिफेन्स केलाय. चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक आलाय, चेंडूला उचललाय जुगल पाटील मार्फत आणि तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या धावसंख्येवर. 11 या धावसंख्येवर माफ करायचंय. धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. रिक्वायर रन रेट थोडासा वाढला गेलाय. 14.47 घरामध्ये जाऊन पोहोचलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा बुंद्यात टाकलाय चेंडू. थोडासा छत्रशा पंबल होतोय. एक धाव दिले झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव मात्र कंप्लीट होईल का तर नाही. रन आउटची संधी झाली होती. थ्रो थोडासा खराब येतोय आणि त्यामुळे जीवनदान दिलं जातंय ते म्हणजे मिस्टर हार्दिक पाटील या खेळाडूला. थ्रो जर कदाचित व्यवस्थित आला असता आणि चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच हार्दिक पाटील या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलं असतं. यश आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले. 2 चेंडू त्याने हाताळलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आहे. यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हार्दिक स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यश ओव्हर द विकेटने.
यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, शतरक्षक आलाय. इथे मात्र काय घडलंय, दोघांमध्ये टक्कर झाली आहे. कॉलिंग चुकीची पाहायला मिळते आहे. नक्कीच जेव्हा तुम्ही झेल घेण्यासाठी येतात तेव्हा मात्र कॉलिंग व्हायला पाहिजे. कॉलिंग दोघांमध्ये झालं नाहीये आणि टक्कर होत असताना आपण पाहू शकतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे टक्कर झाली होती. झेल घेण्यासाठी आले होते. ओ पूर्णपणे कोसळले दोन्ही क्षेत्ररक्षक या चेंडूला गॅदर करत असताना. धावसंख्या 15 धावा. हार्दिक 3 चेंडूंचा सामना केला, 7 धावांवर खेळतोय. ओ यावेळेस मात्र काय घडलंय, लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज कल्पेश मात्रे विकेट होतय, गॉन. धक्का क्रमांक 3 छत्रपती वॉरियर्स या संघाला. नवीन फलंदाज मिस्टर केवल मात्रे, जेपीएल. मिस्टर जेपीएल मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर जेपीएल यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत छत्रपती वॉरियर्स या संघाला. धावसंख्या आहे 15. गडी बाद झालेत ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. आता समीकरण असं बघायला मिळतं, 14 चेंडू 37 धावांची गरज, 52 धावांचा पाठला करायचा आहे. केवल मात्र येतोय, अगदी नौका फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. त्याला खातं खोलायचं अजूनपर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय कमालीची गोलंदाजी केली जाते यश याच्या मार्फत. जुचंद्र प्रीमियर लीग 2025 हे आयोजन पर्व 4 आणि या पर्व 4 मध्ये आपण अगदी फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त डिफेन्स केले चेंडूला. चेंडू येतोय कव्हर पॉइंट रिजनला. एकदा पळून पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण केले गेले आहे. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. बघा आल्या आल्यात मात्र केवळने काय केलं, फक्त आणि फक्त डिफेन्स केले चेंडूला. शतरक्षक लांब होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जिथे 1 धाव होती त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ओ यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय आणि चांगला झेल पकडलाय शतरक्षकाने. लागलाय धक्का क्रमांक 4 मिस्टर केवल मात्रे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला स्ट्रोक्स खेळला होता. व्यवस्थित कनेक्शन झालू शकलं नाहीये आणि त्यामुळे जी अंतर गाठायचं होतं ना ते अंतर गाठू शकला नाहीये चेंडू. आणि अशा प्रकारे झेलच्या स्वरूपात केवल मात्रे हा बाद झालाय. नवीन फलंदाज तर चिन्मय पाटील यांच्यासाठी नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कामेश पाटील यांच्याकडनं नक्कीच सुवर्ण संधी आहे. चिन्मय पाटील याच्यासाठी 1 षटकार ठोका, 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. कोण सांगतंय तर कामेश पाटील असं म्हणतायत. रिक्वायरमेंट थोडासा वाढला गेलाय, 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. विकी ओ
यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट त्यांच्या हातातून निसटली गेली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पुण्याला विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू आकड्याकडे फज्ज होतोय. यावेळेस अगदी चोरकस मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या फाईने चेंडूला केलं जात आहे. इथे मात्र फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये शतक आलाय, चेंडूला फेल केलंय आणि तत्पूर्वी जिथे एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 10 चेंडू 33 ची गरज असेल. हा 2 6 जर आल्या तर नक्कीच मॅच मध्ये येऊ शकतोय छत्रपती वॉरियर्स हा संघ. ओ यावेळेस फक्त आणि फक्त बॅट फिरवली होती. वाईटची दाद मागतायत, मात्र पंच चांगल्या चेंडूची सांगता करतायत. चांगला चेंडू बघायला मिळतोय, निर्धा चेंडूची सांगता बघायला मिळते. रिक्वायरमेंट आता मात्र 22च्या घरात जाऊन पोहोचलाय. 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना विकी हार्दिक साठी. ओ यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू आपण बघू शकतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, शतक आलाय, चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर. ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय ओमकार यांच्या पर्यंत. एक धाव पडून पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चिन्मय थांबून धरतोय. इथे मात्र काय घडलं, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? बघता बघता 1-2 सॅक्रिफाईस करावं लागतं. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू लास्ट टू गो फेल. चिन्मय स्ट्रायकांकडे, विकी गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळी मात्र काय घडलंय, ब्लॉक कॉल चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने आणि यष्टा उद्ध्वस्त केल्यात फलंदाज चिन्मय या खेळाडूच्या. रुपेश मोरे येतोय 4थे षटक हाताळण्यासाठी. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा म्हणजेच काय तर 5 षटकार ठोकावी लागतील जी जर मॅच जिंकायची असेल तर. रुपेश मोरे गोलंदाजी मार्कवर, 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना हार्दिक साठी. ओ यावेळी मात्र काय घडलंय तर हार्दिक हा चेंडूला फक्त आणि फक्त बघत राहिला आणि यष्टा उद्ध्वस्त करून गेलाय मिस्टर रुपेश मोरे. लागतोय धक्का क्रमांक 6वा, तो म्हणजे छत्रपती वॉरियर्स या संघाला. मिस्टर
हार्दिक पाटीलच्या रूपाने. सहा विकेट गेलेत आता. 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारावे लागतील. ही जर मॅच जिंकायची असेल तर प्रयत्न करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अमन अमन पांडे स्ट्रायकांकडे पाहायला मिळत आहेत. तर रुपेश मोरे हा देखील चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. चांगल्या अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. परंतु या स्पर्धेमध्ये येणार कटाच्या माध्यमातून खेळत असताना जास्त प्रभाव टाकू शकले नाहीयेत. ओ यावेळेस मात्र चेंज अप पेस बघायला मिळतोय. चेंडू षटकारापर्यंत पाहायला मिळतोय आणि रॅली कॅच घेतली जाते. काय कमालीचा झेल पकडलाय. अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या झेल साठी. रॅली कॅच घेतली गेलाय. परंतु इथे काय घडलंय तर षटकारापर्यंत चेंडू गेलाय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने आणि स्वतः बंटी मला वाटतं होते तिकडे आणि त्यांच्या माध्यमातून षटकार देण्यात आलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा स्ट्रोक्स खेळला गेला होता. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळालाय. चला खेळायचा आहे. सामना चालू करा. 4 चेंडू 24 ची गरज. धावसंख्या 28 धावा. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या मार्फत पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर अमन पांड्याचा खेळ. गॉन. पूर्णपणे बांधून ठेवले छत्रपती वॉरियर्सच्या संघाला. हा चूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि खऱ्या अर्थाने मात्र एनआर कटाचे प्रोप्रायटर राज चंद्रकांत पाटील हे देखील खुश असतील आपल्या या संघावर. चांगली संघ बांधिलकी केली आहे. आयकॉन खेळाडू आपण बघतोय अनिकेत बोमटे आणि त्यांना मात्र चांगली साथ देत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. समित पाटील, साहिल मात्रे, त्याच्यानंतर ओमकार यांना देखील विसरून जाणार नाही. विकी, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो बंटी यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहू शकतोय. त्याच्यानंतर फलंदाज असतील यश, त्याचप्रमाणे ओमकार, विकी आणि रुपेश मोरे यांनी चांगली साथ दिली आहे या संघाला. यावेळेस चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केले आणि तत्पूर्वी एक कप धाव मिळेल. 29 धाव संख्या, 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता मात्र मॅच जी आहे ती थोडीशी लांब गेली आहे छत्रपती वॉरियर्सच्या संघासाठी आणि पराभवाचं जे अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल छत्रपती वॉरियर्सच्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला जल्लोष होईल, चिट्ट्यांचा बरसाव होईल. त्याचप्रमाणे आपण बघू शकतोय जल्लोष केला जाईल, एन्जॉय केला जाईल या मॅचला. शेवटचे 2 चेंडू बाकी. रुपेश गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली जात आहे. चेंडू डीप फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय चौकार.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील रुपेशाचा. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली जाते ती म्हणजे 17 धावेने, ते म्हणजे एनआर कट्टा या संघामार्फत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर यश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय, ज्याने 13 चेंडूचा सामना केला आणि 27 ज्याच्या बॅटमधून आल्यात. आणि एक षटक हाताळत असताना 8 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतलेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर यश बंटी. चला मॅन ऑफ द